वीज बिल फसवणूक. सुरेश गावडे हे 45 वर्षीय सरकारी कर्मचारी नवी मुंबईमध्ये राहतात. एके दिवशी सुरेश यांना एक SMS आला, ज्यामध्ये त्यांच्या वीज बिलाचा भरणा न केल्यास विजेचा पुरवठा खंडित केला जाईल असे सांगण्यात आले. त्या SMS मध्ये एक लिंक दिली गेली होती, ज्यावर क्लिक करून बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. सुरेश यांनी त्या लिंकवर क्लिक केले आणि एक वेबसाईट उघडली. वेबसाईटवर त्यांना आपली माहिती भरायला सांगण्यात आली. सुरेश यांनी आपली बँक माहिती आणि OTP दिला. काही क्षणातच त्यांच्या खात्यातून 50,000 रुपये वजा झाले. सुरेश यांनी त्वरित आपल्या बँकेला संपर्क साधला आणि पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि कळाले की ती वेबसाईट खोटी होती आणि ती फसवणुकीसाठी वापरली जात होती. सुरेश यांनी दिलेली माहिती फसवणूकदारांनी वापरून त्यांच्या खात्यातून पैसे काढले होते. सावधगिरीचे उपाय. कोणत्याही अनोळखी SMS किंवा ईमेलवर क्लिक करू नका. फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच भरणा करा. आपली बँक माहिती आणि OTP कोणाशी शेअर करू नका. संशयास्पद संदेशांना उत्तर देऊ नका आणि त्वरित संबंधित विभागाला कळवा. आपल्या बँकेच्या व्यवहाराची नियमित तपासणी करा.